ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन आणि चेतनला समजतं की अर्थविचार हा त्याच्या गावी चाललाय आणि अर्थविचार हा रत्नागिरीला त्याच्या गावी चाललाय. पण नंतर समजतं की अर्थविचार हा तो नसून हा दुसराच आहे. पण त्यांच्या हाती निराशा येते, तरी पण ते ऐकत नाही, रत्नागिरीला जायला निघतात. इकडे विमल बोलते की कोणाचा फोन लागत नाही, तर आईची तब्येत खराब आहे, तर काय करायचं. तेव्हा सायली बोलते काय पण करून रिक्षा बघायला पाहिजे, आणि तिचे पाय दुखणं चालू होतं आणि ती खाली बसते. पण सायली तिला हात लावते, पण तिला ती धुडकावून विमलला ती सवय बोलवते. तेव्हा सायली बोलते मी तुमच्या पायाला लेप लावते, पण तुम्ही या सगळ्यामध्ये त्रास करून घेऊ नका. सायली तिच्या पायाला लेप लावायला जाते, पण कल्पना तिचा हात झटकते. पण लेप लावल्यानंतर कल्पनाला थोडा आराम मिळतो, पण खूप मिळत नाही. पण पायाचा फ्रॅक्चर असल्यामुळे पण तो फ्रॅक्चर खूप मोठा असतो. इथे रिक्षा आली असते, पण कल्पनाला उठायला मिळत नसतं. पण तिचा पाय एवढा फ्रॅक्चर असतो, पण तिला उठायला येत नाही. तेव्हा सायली बोलते आईचा फ्रॅक्चर पाय असल्यामुळे ती उठू शकत नाही, जाऊ शकत नाही. त्यापेक्षा इथे डॉक्टरला इथे बोलवलं तर तो सायली बोलते विमल तू डॉक्टरांना बोलवून घेऊन ये. तेव्हा विमल बोलते सायली तुम्ही डॉक्टरांना घेऊन याल काय, तोपर्यंत मी अश्विनला फोन करते. तेव्हा कल्पना बघते आपण हिला एवढा झटकाडतोय, ती तरी पण आपली काळजी घेते. तेव्हा कल्पना विमलला बोलते माझा पाय एवढा दुखतो, तेव्हा अश्विन येत नाही का. तेव्हा बोलते अश्विनला मी फोन लावते, पण रिंग वाजते, पण ते उचलत नाही. तेव्हा विमल बोलते पूर्णाईला बोलू का. तेव्हा बोलते कल्पना बोलते पूर्णाईला बोलू नका, तिला उगाच त्रास होईल. तेव्हा इथे सायली डॉक्टरांकडे जाते आणि ती बोलते माझ्या आईची तब्येत खराब आहे, लवकरात लवकर तुम्ही निघून चला, असं डॉक्टरांना सांगते. तेव्हा इथे डॉक्टर येतात आणि कल्पनाचा उपचार करतात, तिला औषधं देतात. त्यानंतर तिचं थोडंफार पाय दुखणं थांबतं. तेव्हा डॉक्टर बोलतात मी येण्यापूर्वी लेप कोणी लावला. तेव्हा कल्पना बोलते हा लेप ह्या सायलीने लावला, मीच बोलवते लावू नको काय पण. तेव्हा डॉक्टर बोलतात हे लेप लावल्यामुळे तुमचा पाय वाचला. तेव्हा डॉक्टर बोलतात तुमच्या पायावर जर लेप लावला नसता तुमचा पाय एकदम डॅमेज झाला असता. या लेप नंतर तुम्हाला औषध मिळाली म्हणून तुम्ही वाचलात. तेव्हा ते अश्विन येतो, पूर्णाई येते, बोलते अश्विन पूर्णाई अश्विनला बोलते तू कुठं होतास. तेव्हा अश्विन बोलतो मी प्रिया फोन उचलत नव्हती म्हणून तिला भेटायला गेलो होतो. ते बोलते तेव्हा पूर्णाई बोलते तुला इथे आई तुझी पडली आणि तुला प्रियाचं पडलंय. तेव्हा चेतन बोलतो मी बघतो. तेव्हा चेतन बघतो, तेव्हा ते बोलतो मी आलो नसतं तर डॉक्टर आले नसतं तर कल्पनाचा पाय कायमचा डॅमेज झाला असता. तेव्हा चेतन बोलतो विमल ताई बरं झालं तुम्ही डॉक्टरला बोलव. तेव्हा विमल बोलते मी डॉक्टरांना नाही बोलवलं, सायलीने जो लेप लावला त्यानंतर डॉक्टर आले आणि ते बोलले तुम्ही जो डॉक्टर बोलले हा लेप लावल्यानंतर औषध दिल्यानंतर ते तुमचा ह्यांचा पाय प्रिया कल्पनाताईचा पाय बरा झाला. तेव्हा कल्पना इथे प्रतापला बोलते सायली जर आली नसती माझा पाय बरा झाला नसता. आपण तिचा एवढा राग करतो, पण तरी पण आपली काळजी घ्यायलापासून राहत नाही. तेव्हा कल्पना प्रतापला बोलते आपण तिला या सगळ्यामधनं बाहेर काढलं पाहिजे आणि तिच्याशी नीट बोललं पाहिजे. त्या अश्विन कल्पनाला बोलतो जर सायलीने डॉक्टरांना आणलं नसतं आणि तिने लेप लावला नसतं तुझे पाय बरे झाले नसते आणि तू आता चालली नसते. तेव्हा पूर्णाई पण अश्विनची बाजू घेते आणि ती सायलीबद्दल सांगत असते की सायली जर आली नसते तर ती कल्पनाचे पाय बरे झाले नसते. तेव्हा पूर्णाई बोलते मी तिचे आभार मानते, पण तिला मी माफ करू शकत नाही. पण तेव्हा कल्पना बोलते आज जर मी माझ्या पायावर उभी आहे ती फक्त सायलीमुळे. त्यानंतर इथे अर्जुन येतो, जर सायलीने माझ्या पायाला लेप लावला नसता तर मी आज उभी राहिली नसती. आणि ती सायलीचा अर्जुन सोबत आणि आज तिच्यामुळे माझं संकट टळलेलं आहे. आणि ह्या मुलीला मी हळहळ करते तरी पण ही मुलगी माझ्या मदतीला आली आणि हिचा इगो तिने बाजूला ठेवला आणि हिचा इगो धरून राहिली असते तर मी कायमची हँडिकॅप झाली असती. तेव्हा कल्पना सायलीला बोलते माफ कर मला. तेव्हा उशिराना कल्पनाचे डोळे उघडले असताना कल्पना सायलीवर प्रेम करायला लागते. आणि आता अर्जुन नंतर कल्पना ही सायलीच्या बाजूने उभी राहिली असते आणि आता कल्पना आणि सायली हे मिळून सुभेदारांच्या कुटुंबात कशी राहणार हे पुढे पाहणे रंजकच आहे.